चुलीवर भजी करण्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि भजी करून सुद्धा दाखवली. साधं नाही, एक नंबर क्वालिटी. आता कांदा कापायला घेतला, एकदम बारीक आणि उभा उभा कांदा कापून घेतलेला आहे. सुट्टा करायचा आहे व्यवस्थित. यामध्ये हाताचा वापर करायचा आहे. त्यानंतर आता मीठ टाकायचं आहे अगदी प्रमाणानुसार. पुन्हा एकदा हाताचा वापर करून सगळे एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर आता थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. आणि आता प्लेट काढून त्यामध्ये गोवा टाकायचा आहे, ओवा टाकायचा आहे आणि त्यामध्ये आता डाळीचं पीठ ऍड करायचं आहे. पाणी न घालता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. रंगासाठी थोडीशी हळद टाकायची आहे आणि सगळ्यात शेवटी थोडंसं पाणी टाकून आणि थोडंसं मळून घ्यायचं आहे. आणि याच्या शेवटी आता मी सिक्रेट सांगणार आहे. त्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा एकदम शेवटी आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. आणि आता चुलीवरची स्पेशल भजी तयार होणार आहे. कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, खालनं चांगली आग लागलेली आहे. चांगली वाळकी लाकडं असल्यावर बेस्ट होते आणि हळूक्या हलक्या हातानं मस्तपैकी भजी सोडलेले आहेत. खमंग खुसखुशीत अशा भजी व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. चुलीवर बेस्ट बनतात आणि त्याला एक स्मोकी फ्लेवर सुद्धा येतो आणि खमंग अशा खरपूस तळल्या जातात. खूपच छान दिसतात. खेकडा भजी म्हणून या कोल्हापूरमध्ये ओळखल्या जातात. स्वतः टेस्ट केली, खूपच छान झाली होती. नक्की एकदा अशा पद्धतीनं चुलीवरच्या भजी करून बघा आणि फॉलो करायला विसरू नका.